चंदन. कोण? तू? तुम्ही इथं? म्हटलं घ्यावी सती सावित्रीची भेट. इतके दिवस तुझं माहेर समजलं नव्हतं, आज तर शिकाऱ्यामुळे समजलं. तुझं कुलशील, तुझं घराणं, तुझं खरं नाव छंदाबाई. मुद्द्याचं पोट. मुद्दा एकच, मला पैशाची गरज आहे. फक्त 3000 रुपये. ते दिले नाहीस तर तुझ्या काका काकूंना सांगेन तुझं पवित्र घराणं गोहरबाईचं. गोहरबाई, मला काही फरक पडणार नाही, पण काका काकूंना दुखवेल असं काय करू नकोस. मला सुखी केलंस तर ते कशाला दुखी होतील? थांब. घे, एवढे कमी पडत असते हे घे. हे पण घे. आणि नाही, पण मला वचन दे कुठे बोलणार नाहीस म्हणून. छे छे, काळजी करू नकोस, मी शब्दाला अगदी पक्की आहे. थँक्यू डार्लिंग. त्यामुळे मला वाचवण्यासाठी जगातल्या दुसऱ्या कोणाचंही रक्त मिळू नये. चला, तुझंच रक्त माझ्या रक्ताशी जोडावं. रक्ताचं मला ठाऊक नाही ठाकूर, पण मला वाटतं आपण घेत असलेल्या अल्कोहोलचा ब्रँड एक असावा. थँक्यू निलेश, थँक्यू. इट्स ऑल राईट ठाकूर. सुनबाई, सुनबाई, अगं सुनबाई. काका काकू काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले शक्यतो लवकर मोठ्या हॉस्पिटलमध्ये अजयला हलवायला. त्याची प्रकृती गंभीर आहे. आता त्याची काळजी परमेश्वराला. नाही नाही, काय सांगता काका? हे खोट आहे काका, हे खोट. काकू, मी देवाजवळ प्रार्थना करेल माझ्या अजयसाठी. हवं तर माझा. असं बोलू नकोस पोरी, असं बोलू नकोस. अजय काय, तू काय, निलेश काय, तुम्ही सगळे आमचीच मुलं आहात. कोणत्या आईला आपली मुलं 27 होऊ दे असं वाटेल. खूप जगा, सुखाचा संसार करा काकू. आणि हो, एखादं नातवंड दे आम्हाला खेळवायला, नाहीतर रमशील आपल्या संसारात आणि विसरून जाशील काका काकू. कसं का म्हणता काका? अहो, आजपर्यंत आई वडील भाऊ बहीण ही नाती कळलीच नाहीत. ती मला तुमच्या रूपाने मिळाली. आणि आज तुम्ही सुद्धा मला सोडून जाते एकटीला. असं बोलू नकोस पोरी, असं बोलू नकोस. सासरी कंटाळा आला की आमच्याकडे माहेर वाशील म्हणून. तू आम्हाला भेटशील, निलेश आम्हाला भेटेल. हे भेटतील, पण मी भेटेन की नाही कोणास ठाऊक. हा, मला ठाऊक आहे तू असं का म्हणतेस ते. तुम्ही दोघांनी चोरून लग्न केलंय म्हणून तू घाबरते. घाबरू नकोस. हे पत्र घे, मी निलेशच्या वडिलांना लिहिलंय. त्याला दाखव, म्हणजे बघ तो तुला सून म्हणून पत्करतोय की नाही ते. आणि तू सुद्धा वाच. वहिनी, वहिनी. अजय काकू, काका, अजय. डॉक्टरनी सांगितलेलं अजयला माहित नाही, सांभाळा. वहिनी, ए वहिनी,
वहिनी इकडे बघ ना. वहिनी वहिनी अजित भैया वहिनी काका काकूंनी तुला सांगितलंच असेल की आम्ही निघालो, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम नाही. नाम घ्यावा. अजित भैया माझ्या पाया पडू नकोस. का असं का म्हणतेस वहिनी? अगं असं म्हणतात की या जन्मीची वहिनी ही पुढल्या जन्मी मोठी बहीण होते. असं म्हणतात? हो. या जन्माची वहिनी पुढल्या जन्मी मोठी बहीण होते. हं. मग मी दर भाऊबीजेला चंद्राकडे बघून प्रार्थना करेन, माझा अजय भैया बरा होऊ दे, खूप खूप मोठा होते आणि काका काकूंना सुखी करू दे. वहिनी हे घे बासरी, माझी आठवण म्हणून. आणि काका काकूंना नीट समजावून सांग, म्हणावं आता डॉक्टर सांगतील की सगळी औषधं मी घेईन, चांगला बरा होईल आणि मग मग धावत मी तुझ्याकडे येईन आणि ही बासरी मागेन आणि तू थांब म्हणून सांगेपर्यंत मी वाजवत राहीन. चंदन, अजय बेटा चला आपल्याला उशीर होतोय. रे काका अंकल काय या. पण निलेशचा अजून पत्ता नाहीये. निलेश साहेब येऊचा ना, त्याचा फोन आलो होतो, तू इस्पितळातच राव ना त्या शिकाऱ्याबरोबर. ठीक आहे, त्याला सांग आम्ही गेलो. थांबा काका. अगं, सुखी राहा बेटा. हे बघ, हसून निरोप द्यावा म्हणजे जाणाऱ्याला बरं वाटतं. हं? चला चल बेटा. काकू, येऊ स्टँड पर्यंत तुम्हाला पोहोचवायला? हो हो चल ना. आल्या. विमा बाबू, विमा बाबू, अखेरपर्यंत आम्ही आमचा विमा तुम्हाला उतरू दिला नाही. बर, निघालो आम्ही. निघालात? हो निघालो. नमस्ते. नमस्कार. विमा बाबू, तुम्ही माझा विमा उतरवाल? काका काकूंना नॉमिनी करा. नाही अजय बाबू, मला तुमचा विमा नाही उतरवायचा. तुम्ही खूप खूप जगावं असं मला वाटतं. पण माझ्याकडून काही मदत? ती मदत तर केव्हाच झाली आहे. तुमच्या काकांनी विमा नाही उतरवला, पण मदत म्हणून मला पैसे दिले. अजय, आपल्याला उशीर होतोय. बरं आहे विमा बाबू. हॅपी जर्नी अजय बाबू, हॅपी जर्नी. नमिता, काका काकू गेले, मी एका बंधनातून मुक्त झालो. माझ्या मनातली एक गोष्ट सांगू? तू मला आवडतेस. माझ्याशी लग्न करशील? लग्न? निलेश, लग्नाचा निर्णय इतक्या घाईने घ्यायचा नसतो. मला थोडासा विचार करू दे. तू इथं माझ्या घरी परत माझ्या पती बरोबर चालती हो? चंदा, तिला ठाऊक आहे तू कोण असते? हो, तू एक आहे मी वेश्या, पण इमानदारीने धंदा करणारी आणि एकाच वेळी एकाच पुरुषाची निष्ठा ठेवणारी. वेश्येची निष्ठा? हो, सती महानंदीच्या परंपरेची निष्ठा. तुझ्यासारखी नटरंगी नाही मी, जी एकाच वेळी अनेक पुरुषांना खोळात घेणारी. निलेश, हा अपमान सहन करण्यासाठी तुम्हाला इथं बोलावलं? चंदा, तू तरी नमितेविषयी काही बोलू नयेस. समाजात तिला प्रतिष्ठा आहे, सोसायटीत तिला मान आहे. आग लावा तुमच्या सोसायटीला आणि प्रतिष्ठित समाजाला. मला वाटलं तू तुमच्या समाजातल्या स्त्रिया काकूसारख्या आदर्श असतील, पण माझा भ्रम होता तो. अरे, आमच्यासारख्या बायाने पान खाऊन ज्यांच्या तोंडात 17 वेळा थुंकावा अशा या नमितासारख्या स्त्रिया. चंदा, काहीतरी बोलू नकोस. आमच्या सोसायटीला बोलायचा तुला काही एक अधिकार नाही. तुमची सोसायटी तुमच्यासारखी ढोंगी, व्यभिचारी आणि विकृत वासनेने बरबटलेले. तू शिकारी, ज्याला कोणत्या जातीची जाणच नाही. अरे, प्रत्यक्ष जन्मदात्या आईला मादी समजणारा तो सभ्य.
चंदा, आई या पवित्र नात्याची बदनामी करू नकोस. अरे आईची थोडी कुणाला सांगतोस? मी तुझ्या मुलाची आई वाळी अशी काकूंची इच्छा तुला सांगितली तर म्हणाला तुला सगळ्या मुलीच होते, धंद्याला उपयोगी पडतील. ते तू एक वेश्या आहेस म्हणून. आता तुझा माझा करार संपलाय. मी नमिताला लग्नाची मागणी घातली. बधाई हो निलेश बाबू, बधाई हो. पण जाण्यापूर्वी मला तुमच्याशी बोलायचंय, एकट्याशी. गुड नाईट निलेश. गुड नाईट. मी उद्या सकाळी भेटेन. बर. हा, बोल, तुला काय बोलायचंय ते. निलेश, तू खरंच नमिताशी लग्न करणार आहेस? मग तुझ्याशी करू? लग्न, बायको, संसार या गोष्टीशी माझा संबंधच नव्हता. पण हे कुंकू कपाळाला लागलं आणि मी स्वतःला हरवून बसले रे. वाटलं हे पत्नीचं नाटक असंच आयुष्यभर चालत राहावं. चंदा, चंदा, मला माफ कर. मी या संसाराच्या नाटकात तुला गुरफटावायलाच नको होतं. माझंच चुकलं. पण तुझं माझं लग्न आमचा समाज स्वीकारणार नाही चंदा. शिवाय माझे आई वडील नाही, ते शक्य नाही. माझं बोलणं संपलंय. हे तू दिलेले दागिने, पैसे, मी फक्त बासरी कुंकुनी मंगळसूत्र घेऊन जाते. याचा मोह तरी कशाला धरू? तू तिच्याशी लग्न करशील, तिला दे. चंदा, चंदा थांब. चंदा, इतक्या रात्री तू कुठे जाणार? त्या नरकापासनं दूर. पण दुर्दैवानं तिथंच जावं लागलं. तुला एक विनंती करते, पुन्हा गौरबाईच्या अड्ड्यावर येऊ नकोस. तू तुझ्या पत्नीला वेश्या समजू शकशील, पण मी तुला गिऱ्हाईक समजू शकणार नाही. चंदा, चंदनताई, मी एक विनंती करू? तू माझ्या घरीच आहे. मला 3 बहिणी आहेत, तशी तू 4थी. हा गरीब भाऊ तुझा शेवटपर्यंत सांभाळ करील चंदनताई. का? नाही विमा बाबू, तुमची दुनिया वेगळी आणि माझी तुमच्या दुनियेतली माणसं आमच्या दुनियेत आज रोज येऊ शकतात, पण आम्ही तुमच्या दुनियेत येऊ शकत नाही. का पण? तुम्हाला ठाऊक नाही विमा बाबू, मी मला ठाऊक आहे चंदनताई, तू कोण आहेस ते. हा विमा बाबू, तुमच्यासारखी काकू आजीसारखी माणसं माझ्या आयुष्यात
फार उशीर आली हो. तू तुझ्या पत्नीला वेश्या समजू शकशील, पण मी तुला गिऱ्हाईक समजू शकणार नाही. शाळा सुटली, पाटी फुटली, और पहुंच गए गोरबाई के अड्डे पे पापी पेट के वास्ते. ती वेश्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपली आबरू जपते एका भाडोत्री नवऱ्यासाठी. चंदा, काय रे? मागच्या जन्मीत तू माझी बायको होतीस का ग? मागच्या जन्माचं सोड, पण माझं लक्ष आहे पुढच्या जन्माकडे. चंदा, कोण आहे? चंदा, 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 मी आलोय. चंदा, चंदा बघ. चंदा, हे घे, हे घे. चंदा, तुमचा समाज काय म्हणे? तुमचे आई वडील? चंदा, सारं जग जरी माझ्या विरुद्ध गेलं ना, तरी तू जन्मभर माझी पत्नी म्हणूनच राहशील.